नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण 1.4 इयत्ता 7वीचा जर्नी टू द वेस्ट हा लेसन जो होता त्याचे मार्जिन क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहणार आहोत। मार्जिन म्हणजे समास आणि समासातील क्वेश्चन्सचे आन्सर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर माझ्या या लेसनवरील वॉर्मिंग अप आणि त्याचबरोबर मी काही मीनिंग वर्ड्स म्हणजे शब्दार्थसुद्धा तुम्हाला इंग्रजीचे मराठीतून व्यवस्थितपणे त्या उच्चारांसहित सांगितलेले आहेत, तर त्या दोघंही व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहायचे आहेत। तुम्हाला ते नक्की आवडतील। त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराच। ओके, चला तर मग पाहूया आपल्याला ह्या क्वेश्चन्स आणि आन्सर्स म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये काय काय दिलं आहे ते। तर पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस। आता ए सेंटेन्स दिलं आहे, बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म। तर ह्या जे काही सेंटेन्सेस वाक्य देण्यात आलेले आहेत त्यांचा अर्थ आपल्याला इथं डिस्कस करायचा आहे, चर्चा करायची त्यावर। द डिरेक्शन वेस्ट डिपेंड्स ऑन व्हेअर वी आर। फॉर कंट्रीज ईस्ट ऑफ इंडिया, इंडिया इज टू द वेस्ट। तर यात काय डिस्कशन करण्यासारखं, यातलं पहिलं सेंटेन्स दिलं आहे त्यांनी, बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म। आता एक वेस्ट हा शब्द एक सापेक्ष असा वर्ड म्हणजे धरला जाईल। कसा, तर त्याचा आन्सर काय म्हटलं, द डायरेक्शन वेस्ट डिपेंड्स ऑन व्हेअर वी आर। तर वेस्ट दिशा आणि त्या वेस्ट साईडला कोणकोणता भाग आहे आपल्या देशाचा किंवा कोणकोणते देश आहेत। आता आपले जे पूर्वेकडील देश आहेत, आपल्या देशाच्या पूर्वेकडील जे देश आहेत, तर त्या देशांच्या दृष्टीने, त्या देशांच्या दृष्टिकोनातून आपला देश त्यांच्या पश्चिमेला आहे, म्हणून ते काय म्हणू शकतात आपल्या, इंडिया इज टू द वेस्ट। त्यांचं म्हणण्याचा अर्थ असेल की इंडिया कुठे आहे, तर वेस्ट साईडला आहे। म्हणजे जो देश जिथं आहे त्याच्यावरूनच आपला देश कोणत्या साईडला येतो आहे, पूर्वेला येतो आहे, पश्चिमेला येतो आहे की उत्तरेला येतो आहे, दक्षिणेला येतो आहे, हे एक सापेक्ष असं टर्म आहे। तर त्याच पद्धतीने ते ग्राह्य धरलं जाणार आहे। ओके, युआन चॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम। युआन चॉंगने खूप असं डिफिकल्ट असा संघर्षमय म्हणजे कठीण असा प्रवास केला होता। कशासाठी, तर त्याचं ड्रीम पूर्ण करण्यासाठी। आन्सर आहे, युआन चॉंग ब्रेवली स्टार्टेड अ लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फुलफिल हिज ड्रीम ऑफ ब्रिंगिंग बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू चायना। तर अशा पद्धतीने आता आपण पाहिलं होतं स्क्रिप्चर्सचं मिनिंग, जे होली बुक्स आहेत तर त्यांना नेण्यासाठी ते बुद्धिस्ट म्हणजे बौद्ध धर्माचे जे काही पवित्र ग्रंथ आहेत त्याला त्याच्या देशामध्ये म्हणजे चीनमध्ये, चायनामध्ये न्यायचे होते, म्हणून त्याने हा खडतर प्रवास केला होता। ओके, आणि नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे, गेस द मिनिंग ऑफ हॉर्सबॅक। हॉर्सबॅकचं मिनिंग आहे रायडिंग ऑन अ हॉर्स म्हणजे घोड्यावर बसून, आणि स्नो क्लॅड कवर्ड विथ स्नो, तर बर्फाने आच्छादलेला। तर ह्या वर्डचे सुद्धा मराठीत मिनिंग मी आपल्याला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। तर नेक्स्ट क्वेश्चन पहा आपला, व्हॉट वॉज युआन चॉंग्स ड्रीम। युआन चॉंगचं स्वप्न काय होतं, त्याचा आन्सर आहे, युआन चॉंग्स ड्रीम वॉज टू ब्रिंग बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड। तर त्याची होमलँड निश्चितच आपल्याला माहिती आहे, त्याची मातृभूमी, त्याची जन्मभूमी कोणती आहे, तर चायना आहे। तर त्याला त्या चायनामध्ये त्या बौद्ध धर्माचे जे काही पवित्र ग्रंथ होते त्याला ते न्यायचे होते, म्हणून म्हणजेच त्याचं स्वप्नच होतं ते। तर अशा पद्धतीने त्याचं स्वप्न आपल्याला आन्सरमध्ये लिहायचं, युआन चॉंग्स ड्रीम वॉज टू ब्रिंग बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड। भारतातून त्याला ते बौद्ध धर्माचे जे काही पुस्तक ग्रंथ आहेत ते त्याच्या देशामध्ये न्यायचे होते। ओके, थिंग्स टू डू प्रिपेअर मॅप शोईंग युआन चॉंग्स ट्रॅव्हल रूट। तर युआन चॉंगने प्रवास कसा केलेला होता भारतात येण्यासाठीचा, तर त्याने अगोदर चायनामधून निघाल्यानंतर गोबी डेझर्ट पार केला, त्यानंतर टियानशान माउंटन्स हे जे काही पर्वतांची नावं आहेत ती पार केलीत, त्यानंतर किर्गिस्तान, नंतर उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि मग तो इंडियात आला आणि परत चायनाला गेला त्याच मार्गाने, बॅक टू चायना। तर अशा पद्धतीने त्याचा हा रूट होता।
भारतामध्ये येण्यासाठीचा. आणि तुम्हाला कळलंच असेल, आपण ह्या जो काही लेसन आहे त्याचं मराठीत एक्सप्लेनेशनसुद्धा ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये अपलोड केलं आहे, ते सुद्धा तुम्ही तिथे माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकतात. व्हाय डीड पीपल थिंक दॅट गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन चॉंग. तर लोक असं का म्हणतात किंवा असा विचार का करतात की देवांनी आणि सुपरनॅचरल पॉवरने म्हणजे अगदी दैविक शक्ती असेल तर त्यांनी युआन चॉंगला हेल्प केली. आन्सर आहे पीपल थॉट दॅट गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन चॉंग because he successfully completed his long and dangerous journey and returned safely to China with the sacred Buddhist scriptures. His achievements seem almost unbelievable. तर असं का म्हटलं जातं? People thought that gods and supernatural powers had helped युआन चॉंग. तर त्याचं कारण आहे बिकॉज ही सक्सेसफुली अगदी त्याने यशस्वीरित्या त्याची जो जर्नी होती, त्याचा जो प्रवास होता चायनामधून भारतात येण्याचा आणि त्याचबरोबर त्याचं जे ड्रीम होतं ते अगदी सेफली म्हणजे सुरक्षितपणे त्याने पूर्ण केलं. आणि सॅक्रेड बुद्धिस्ट स्क्रिप्चर म्हणजे ग्रंथ, सॅक्रेड म्हणजे पवित्र, तर पवित्र असे बौद्ध धर्माचे ग्रंथ त्याने त्याच्या देशात नेले. हीच त्याची अचिव्हमेंट होती. तर हीच अचिव्हमेंट सीम ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. आणि ही अचिव्हमेंट कशी होती तर अविश्वसनीय होती. तर अशी अविश्वसनीय अशी अचिव्हमेंट त्याने कंप्लीट केली होती. ओके, म्हणजेच अचीव केल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी त्याने. त्यानंतर नेक्स्ट पहा, व्हॉट इज द नॉवेल अबाउट. तर ते नॉवेल कशाविषयी आहे? द नॉवेल इज अबाउट युआन चॉंगज फेमस पिलग्रिमेज फ्रॉम चायना टू इंडिया अँड हिज ॲडव्हेंचर्स जर्नी बॅक टू चायना विथ द बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स. तर हे नॉवेल कशाविषयी आहे तर युआन चॉंगचं फेमस पिलग्रिमेज म्हणजे तीर्थयात्रा. तीर्थयात्रा असं का म्हटलं आहे त्याला त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये येण्याचंच कारण त्याचं बौद्ध धर्माचे त्याला ते ग्रंथ त्याच्या देशामध्ये न्यायचं होतं. ते एक प्रकारे ती तीर्थयात्राच होती. तर म्हणून ही पिलग्रिमेज ही तीर्थयात्रा त्याने चायनापासून इंडियापर्यंत अगदी ॲडव्हेंचरसली म्हणजे काय अगदी धाडसाने पूर्ण केला त्याने तो प्रवास. आणि परत तो चायनामध्ये ते ग्रंथ घेऊन बौद्ध धर्माचे ग्रंथ घेऊन परतला. म्हणून हे सगळं ह्या नॉवेलमध्ये दिलं आहे. याच्यासाठीच हे जे काही नॉवेल आहे, ही जी काही कादंबरी ती प्रसिद्ध आहे. ओके, नेक्स्ट पहा, कॅन यू थिंक ऑफ अदर पेअर्स ऑफ वर्ड्स स्टार्टिंग विथ फॉग. तर अजून तुम्हाला काही न्यू वर्ड्स सांगता येतील का की जे फॉकने स्टार्ट होतील? फॉक म्हणजे ग्रुप किंवा समूह. तर फॉक ह्या शब्दाने सुरुवात होणारे काही वर्ड्स आपण इथं घेतलेत. आन्सर आहे फॉक सॉन्ग, फॉक डान्स, फॉक म्युझिक, फॉक आर्ट, फॉक कल्चर, फॉक ट्रॅडिशन, फॉक थिएटर, फॉक फेस्टिवल. अजून बरेच काही तुम्हाला सांगता येतील. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट पेजवरचा हा क्वेश्चन आहे, व्हाय हॅव द 3 कॅरेक्टर्स ॲग्रीड टू हेल्प युआन चॉंग. तर जे काही 3 पात्र देण्यात आलेले होते त्यांनी ॲग्री का केलं म्हणजे ते सहमत का झाले युआन चॉंगला मदत करण्यासाठी. आन्सर आहे द 3 कॅरेक्टर्स ॲग्रीड टू हेल्प युआन चॉंग बिकॉज बाय हेल्पिंग द होली मॉन्क ऑन हिज पिलग्रिमेज टू इंडिया दे वूड अर्न अ चान्स टू रिटर्न टू हेवन. तर त्यांना असं वाटत होतं जर आपण युआन चॉंगला चांगल्या कामासाठी त्याच्या पिलग्रिमेज त्याच्या तीर्थयात्रेसाठी आपण जर मदत करत असू, मॉंग म्हणजे आपण म्हटलंच होतं एक प्रकारे साधू, तर अशा पवित्र अशा साधूला आपण जर त्याच्या तीर्थयात्रासाठी मदत करणार असू तर आपण नक्कीच स्वर्गात जाऊ असं त्यांना वाटत होतं. ओके, त्यानंतर हू इज द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसायपल्स. डिसायपल म्हणजे शिष्य. तर ह्या तिघांमध्ये पॉवरफुल असं कोण होतं? आन्सर आहे सन व्यूकॉंग म्हणजे मंकी किंग म्हटलं आहे. सन व्यूकॉंग इज द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसायपल्स बिकॉज ही हॅज मॅजिकल पॉवर्स. कारण त्याच्याकडे काय होतं तर जादुई शक्ती होती, मॅजिकल पॉवर्स होते.
कॅन चेंज हिज शेप इन 72 डिफरंट वेज. आणि म्हणून तो त्याचा स्वतःचा शेप, स्वतःचा आकार 72 प्रकारे तो बदलवू शकत होता. त्याचबरोबर ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स, म्हणजे हजारो किलोमीटरपर्यंत इन वन समरसॉल्ट. तर किती हजारो किलोमीटरपर्यंत तो प्रवास करू शकत होता. किती वेळामध्ये? तर समरसॉल्टचा अर्थ आपण पाहिलाच आहे कोलांटी उडी. तर एका कोलांटी उडीमध्ये तो हजारो मैलपर्यंत तो चालला जात होता. फ्लाय एनिवर, कुठेही उडू शकणार होता. अँड हॅज अ एक्स-रे विजन, त्याच्याकडे एक्स-रे विजन होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट अदर एक्सप्रेशन्स लाईक हॅप्पी रीडिंग. हॅप्पी रीडिंगसारखे काही एक्सप्रेशन्स आपल्याला लिहिता येतील का? तर हो, मी इथं बरेच एक्सप्रेशन्स दिलेत. एन्जॉय रीडिंग, कीप रीडिंग, रीड अँड लर्न, हॅप्पी लर्निंग, लर्न विथ जॉय, डिस्कवर थ्रू रीडिंग, रीड विथ कॉन्फिडन्स, कीप एक्सप्लोरिंग, हॅप्पी एक्सप्लोरिंग, लर्न, रीड, सक्सीड, रीड, थिंक, अचीव, रीड विथ क्युरिओसिटी, कीप लर्निंग एव्हरी डे, विशिंग यू हॅप्पी लर्निंग. तर जिथे जिथे तुम्हाला एक्सक्लेमेटरी मार्क दिसते तिथे तिथे तो एक न्यू वर्ड त्याच्या पुढचा सुरू होतं, हे एवढं लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे एक्सप्रेशन्स मी तुम्हाला हॅप्पी रीडिंगसारखे इथं ऑलरेडी दिलेले आहेत. तर इथेच आपला हा जो व्हिडिओ आहे इथं कंप्लीट होतो आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि मलाही प्रोत्साहन मिळेल जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं आणि त्याचबरोबर भरपूर अशा मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब देखील केलं. ओके, थँक्यू.